मालमत्ता ही ताब्यात घेण्याची मागणी करताय, कोणत्या नियमानुसार करताय, काय प्रकार? सर्वे नंबर 26 आणि 27 ही जुना सातबारा जर आपण उकळून पाहिला, जुना सातबारा, तर त्यात सरळ सरळ सातबारा हा सरकारच्या नावाने निघतो. सरकारला आळं करून हा या सातबाऱ्यावर स्वतःच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. हा कुठल्या नियमाने होतो? शासन कोणालाही मालमत्ता ही मालकी हक्कात देत नाही. मग यांचं नाव या मालमत्तेत आलं कसं? टेहलसिंग वीरसिंग म्हणून जे कोणी आहेत त्यांचं नाव हे सरकारचं नाव खोडून आलं कसं? आलं असेल तर तुम्हाला कोणत्या नियमाटीनुसार आलं, कशानुसार आलं, शासनाने तुम्हाला ती मालमत्ता काय म्हणून दिली, याचा आम्ही याचाच सध्या पाठपुरावा करतोय की ते कशी आली, त्याचे पुरावे तुम्ही सादर करा. त्याचे पुरावे शासन आम्हाला आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीत सादर करत नाही, जाणून बुजून टाळाटाळ करते. रीतसर तक्रार आम्ही दाखल केलेली आहे. तक्रारीला कमीत कमी 2 वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. आता 2 महिन्यापासून त्यांना आम्ही शासनाला अल्टिमेटम दिले, जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा पत्र करतोय की आपण याचा तात्काळ निर्णय घ्या, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू. आजही त्यांनी आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ही जमीन संबंधिताकडे आली कशी याचे कुठलेही पुरावे आम्हाला आजपर्यंत दिलेले नाही. आणि शासन सरळ सांगतंय की हे रेकॉर्डलाच उपलब्ध नाही म्हणून. आम्ही जे काही फेरची मागणी केलेली आहे ते फेर शासनाच्या रेकॉर्डला उपलब्ध नाही आहे. त्याची आम्हाला टाळाटाळी का? स्पष्ट पत्र द्यावं त्यांनी की उपलब्ध नाही म्हणून. आढळून येऊन आमची टाळाटाळी होत आहे. असाही आरोप केलेला आहे का संबंधित जागेवर बांधकाम झालेलं आहे, त्या बांधकामाला परवानगी कोणी दिली, काय बांधकाम आहे आणि किती याच्यात क्षेत्रफळामध्ये काम आहे? सातबारानुसार जे क्षेत्रफळ आहे तर ते 13 एकर क्षेत्रफळ दाखवतंय. त्याच्यातून माडाला काही जमीन गेलेली आहे. उर्वरित क्षेत्रफळामध्ये ज्या आज बांधकाम चालू आहे त्यांना आम्ही विचारणा केली महानगरपालिकेला सुद्धा. महापालिका सांगते की आम्ही त्यांना रीतसर परमिशन दिली. त्याचे दस्तावेज जर आम्ही विचारले तर दस्तावेज आम्हाला सांगते की आम्ही सातबारा आहे आणि त्यांना ती त्यांच्या वारसा हक्कातून भेटलेली. वारसा हक्कातून भेटली मूळ मालक ते होत नाहीत. वारसा हक्कात तुम्हाला आली जमीन कशी आली हे तुम्ही आम्ही सादर करा म्हणता, आम्हाला आज पण कुठल्याही प्रकारचं उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाशी या अगोदर काही पत्र व्यवहार केला आहे? हो, 2 वर्षापासून आमचं इथं प्रकरण चालूच आहे, पण आम्हाला सुनावणीच्या नावाखाली टाळाटाळ करताय. संबंधित प्रकरणाची आम्ही चौकशी करा, मालमत्ता जी आहे त्याचे मूळ मालकी हक्कचे दस्तावेज तपासा आणि त्याचा आम्हाला अहवाल सादर करा. ह्या गोष्टी आम्ही त्यांना वारंवार पत्रानुसार कळवत आहोत, पण त्यांनी आम्हाला जाणून बुजून टाळाटाळ करून सुनावणी आमच्या मागे लावली की आम्ही सुनावणी घेत आहोत, सुनावणीची तारीख देत आहोत. चौकशी करण्याला सांगितल्याच्या याच्यात सुनावणीचा काही संबंध येत नाही. माझा काही फेर लावायचा नाहीये, माझं जमिनीची बांधायची नाही, वाटणी पत्र नाहीये. सरळ सरळ सांगितले मालकी हक्काचे दस्तावेज तपासा, ती मालमत्ता सरकारी आहे, त्यांच्या नावावर कशी आली. जर मालकी हक्काचे दस्तावेज नसतील तर हे लोक फ्रॉड आहेत ज्यांनी हे सरकारी जमीन हडप केली. तहसीलदार जिल्हाधिकारी यांना हो, भरपूर वेळेस सुनावणीची आमची नोटीस आहे. सध्या सुद्धा आमचे एक कार्यकर्ते त्यांच्या नावाने सुनावणी चालू आहे. तो निर्णय त्यांनी मागील 2 वर्षापासून पेंडिंग ठेवतात. आणि यांचे भ्रष्ट अधिकारी आहेत ना साहेब, काय अपेक्षा ठेवणार त्या तहसीलदाराकडून? संबंधित पहिला जो विजय चव्हाण होता तो सुद्धा भ्रष्ट, त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. नितीन गर्जेंकडे आमचं प्रकरण गेलं. नितीन गर्जे तर खुल्ला, सर्वांना माहिती, खुल्ला तर अँटी करप्शनने त्यांना रंगे हात पकडलेले. काय म्हणून आम्ही यांच्याकडून अपेक्षा ठेवायची? त्यामुळे आम्ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पत्र लिहिलंय की तात्काळ आम्हाला तुम्ही याची जे काही असेल सखोल चौकशी करा आणि आम्हाला त्याचा अहवाल द्या. ते सुद्धा ह्याच्यात गेल्या 2-3 महिन्यापासून टाळाटाळ करताय. माझं पत्र फक्त महिनाभर तर फिरलंच. पण जिल्हाधिकारी त्यांना पाठीशी घालताय असं वाटतंय. जिल्हाधिकारी आता काय संबंधित जर असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांनी कारवाई पण केल्यात, त्यांना निलंबित केलंय. निलंबित हा मुद्दा होत नाही, निलंबित करून त्यांचं काहीच होणार नाही. सगळ्याला माहिती निलंबित करून काय करतात ते 2-3 महिन्यांनी परत कुठं ना कुठं रिजॉईनिंग त्यांची होती. त्यांचे भ्रष्टाचार आरोप वर्षभर चालत राहतात. हे जे प्रलंबित प्रकरण आहे ते असेच जर अधिकारी भ्रष्ट होत चालले तर हे प्रलंबित प्रकरण तर असेच वर्षानुवर्ष चालत राहतील. आम्ही किती दिवस म्हणजे शांत बसायचं या प्रकरणात? शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, धर्मवीर छावा आणि आमरण उपोषण हे समीकरण कसं? धर्मवीर छावा संघटना गोर गरीब कष्टकऱ्यांच्या आणि ज्या काही समाजाच्या गरजांसाठी त्यासाठी धर्मवीर छावा संघटना उभी आहे. आज आपण बघत आहात संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज गायरान जमिनीवर बसल्यामुळे अतिक्रमण म्हणून तुम्ही गोरगरिबांना उठवता. त्यांची आयुष्याची कमाई आहे, ते त्यांचे तुम्ही बिंदास घरं पाडता कुठल्याही नोटीस न देता. मला सांगा साहेब, आज हे सुद्धा गायरान, सरकारी जमिनी ना ती सुद्धा गायरान आहे. बिल्डर लोक नाभ आहे का?
धर्मवीर छावा संघटना यांच्यासाठी लढतो. धर्मवीर छावा संघटनेने कुठेतरी आपली रणनीती बदलली का? नाही बदलली. आम्ही आजही त्या ठामावर आहे. तुम्ही जर यांचं पाडताय तर गरीब लोकांचं तुम्ही पाडताय ना, तर धर्मवीर छावानी हे जिल्हाधिकाऱ्यांनी हेच सांगितलंय, ह्या ज्या जागा आहेत त्यासोबत तुम्ही बिल्डरला नका देऊ, तो गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी द्या. तुम्ही पुनर्वसन करा लोकांचं तिथं. नसल जमत तुम्हाला शासकीय वसतिगृह उभा राहा. आज गाव खेड्यातून भरपूर मुलं इथं विद्यार्थी शिकायला आलेत. परिस्थिती नसताना 3-3, 4-4 रुपये त्यांना भाडं भरावं लागते. मग तुम्ही वसतिगृह का उभारत नाही सरकारी जमिनीवर? तुम्ही बिल्डरांच्या स्वाधीन का जमीन करताय? आणि तुम्ही जाणून बुजून काय डोळा करताय? तुम्हाला आम्ही सविस्तर सगळं देत असून, तुम्हाला सगळे पुरावे सगळे सबळ तुमच्या समोर ठेवत असल्या का असून सुद्धा तुम्ही जर त्याच्यावर चौकशी करत नाही, याचा अर्थ शासनाचा सुद्धा त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे शासनात त्यांना. त्यासाठी धर्मवीर छावा संघटना हे प्रकरण उचलून धरून लढत आहे. माझं नाव स्वप्नील शामराव बिडकर, धर्मवीर छावा संघटना महानगर प्रमुख, छत्रपती संभाजीनगर.